उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे भाजीपाला उत्पादनामध्ये सुद्धा बरीच घट झाली आणि त्यामुळे परिणामी भाजीपाला सुद्धा महागलाय। मुंबईतील किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे प्रति किलो दर सरासरी 15 ते 20 रुपयांनी वाढलेले आहेत, तर काही भाज्यांच्या दरामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे। प्रचंड उष्णतेमुळे उत्पादन घटलं आणि त्यामुळे शेतीचा खर्च सुद्धा निघत नाहीये। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। कडाक्याच्या उन्हाच्या झळा, सिलेंडर, पेट्रोल डिझेलचा वाढते दर आणि त्याचबरोबर आता भाजीपाल्याचे दर देखील वाढलेले आहेत। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय, मात्र आता स्वयंपाकघराला देखील फटका बसलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर भाजीपाल्याचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे जी आवक आहे तीच घटलेली आहे आणि त्याचा फटका आता गृहिणींना देखील बसतोय। गृहिणींचं जे बजेट आहे ते देखील कोलमडलेलं पाहायला मिळतंय। भाजीपाल्याचे भाव हे दुपटीने तिपटीने वाढल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत व्यापारी आहेत, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। दादा, नेमक्या कुठल्या कुठल्या भाज्यांचे दर वाढले? भाज्याचे आता म्हणजे फरसबी वाढली, पापडी वाढली आणि वाटाणे भाव वाढलेत आणि एक तुरी आहे। आता भेंडीचे सुद्धा भाव वाढत चालले। किती वाढलेत नेमके? हे दादा 20% वाढले, भाव वाढत चाललेले आहेत। हे भाव असेच राहणार आहेत काही ना? अजून वाढतील, कारण एखादा जर 1-2दा जर पाऊस पडला ना तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे। 20 रुपयाची मेथीची जुडी जी होती पूर्वी, ती आता 60 ते 70 रुपयाला विकली जात आहे। ही जी जुडी आहे आपण पाहतोय अगदी बारीक आणि लहान जुडी आहे, मात्र या जुडीची किंमत 60 रुपये आहे। त्याचबरोबर ही जी कोथिंबीर आहे, या कोथिंबीरचा दर देखील गगनाला भिडलेला पाहायला मिळतोय। 70 ते 80 रुपयाने कोथिंबीर विकली जात आहे। विशेष म्हणजे जो पालेभाज्या आहे तो देखील महागलाय, टोमॅटो देखील महागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण मार्केटमध्ये ग्राहकांची नेहमीच गजबज पाहायला मिळते, मात्र आज ग्राहकांची संख्या कमी झालेली पाहायला मिळते। त्याचं एकमेव कारण म्हणजे भाजीपाल्याचे दर आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि त्याचमुळे हा फटका बसलेला आहे। उन्हाळा सुरू आहे, लिंबाला देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असते। लिंबाची आवक देखील आता घटलेली पाहायला मिळते। येणाऱ्या काळामध्ये हे दर जे आहेत ते असेच वाढणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र आता हा फटका जो आहे तो गृहिणींना स्वयंपाकघराला देखील बसलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन संतोषसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।